माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज दिवाळी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे, त्यामुळे मग सगळी तयारी चालू आहे। आणि या वर्षी आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरी दिवाळी करायची नाही, त्यामुळे मग सगळे पाहुणे वगैरे घेऊन येतात का ते तुम्हाला माहितीच असेल। तर आमच्या आजींना जाऊन अजून 1 वर्ष झालं नाही, त्यामुळे 1 वर्ष सण करत नसतात, त्यामुळे मग दिवाळी नाही आमच्याकडे। मम्मी वगैरे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, भाऊ आला होता, बाकी सगळे पाहुणे पण म्हणजे दिवाळी बऱ्यापैकी देऊन गेलेले। तर त्या सगळ्या गडबडीत आम्ही गावी असल्यामुळे व्लॉग करता येत नाही, वेळच मिळत नाही व्हिडिओ करायला। व्हिडिओ काय फोन घ्यायला पण वेळ मिळत नाही, एवढं बिझी झालंय शेड्यूल। सो त्याबद्दल सॉरी। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर आता वाजलेत 9 आणि अभ्यंग स्नान झालेलं आहे सगळ्यांचं। दिवाळी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे सगळं। तर आता सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांना औक्षण करतोय। तर चला तर मग आता आम्ही आधी औक्षण करून घेतो आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया। आधी कसा हसते, आधी हसते म्हणलं कसा साखर द्यायची, साखर। तर वाढदिवसाच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलं आईची तब्येत ठीक नाही, तर 3-4 दिवस त्यांना अशक्तपणा होता आणि कणकण होती। तर त्यामुळे ना जास्त त्यांना म्हणजे व्लॉगमध्ये मी घेतलं नाही। आणि तर आता त्यांनी औक्षण केले, आता त्यांचं पण दिवाळीचं गिफ्ट देत आहेत। तर आम्ही इकडूनच राजस्थानमधूनच जाताना साड्या नेल्या होत्या, चौघींना 4, म्हणजे आम्हाला तिघींनी आणि आमच्या ताईंना, असं मला, सोनाला, आईंना आणि ताईंना अशा 4 साड्या नेल्या होत्या। आणि पिको फॉल वगैरे आम्ही आधीच करून घेतल्या। आता म्हणलं की दिवाळी दिवशी मग सगळ्यांना देता येतील। तर ज्यांच्या त्यांच्या चॉईसनी म्हणजे एकसारख्याच होत्या, फक्त कलर वेगळे होते। तर संध्याकाळच्या व्लॉगमध्ये तुम्ही आता पुढे बघालच। तर आता आदूची नखरं बघा कसं करतोय तो, ओवाळते दोघांना त्या पण। आणि आता आम्ही त्या दोघांना म्हणजे भाऊजींना पण आणि भाऊंना पण ओवाळणार आहे, तर त्यांचं ते आवरायचं चाललंय त्यांच्या दोघांचं। तर चला आता आम्ही सगळ्यांना औक्षण करून घेतो आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजनची पण ओवाळून घेत नाहीस होय पृथ्वी, तू घेत नाही ओवाळून, तिथं बसत नाहीस का बरं? दे बाप्पा करायचं नाही का? हो आदून केला, हो आदू हाय, असंच करायला लागलाय। हा बसा बाप। आधी बस बाबांचं मांडे, काय तो करूनच घ्यायला तयार नाही साखर। राहू दे बाबा ना, रडू नको बाय कसं आलं, बसव म्हणतंय, मला घ्या म्हणतंय। साखर देत नाही तिथं, ठेव तिथं, ठेव लवकर।
संध्याकाळचं लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे. तर आईने आणि सोनालीने पूर्ण पूजा व्यवस्थित मांडून घेतली दोघींनी आणि मी शूट करते. आणि तर बाहेर पंत्या वगैरे पण लावायच्या होत्या, त्या पण लावून घेतल्या. आणि बघू शकताय संध्याकाळचा आमचा व्ह्यू. तर यावर्षी दिवाळी म्हणजे लायटिंग वगैरे जास्त काही केलं नाही आम्ही, एकदम साधं सिम्पल असं ठेवलेलं आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे. सो चला तर आता हे तोरण वगैरे लावले. तर बघा तोरण आम्ही पूर्ण खाली सोडले होत्या माळा, पण ना आधी ओढत होता आणि ते सगळं खराब करायला लागला, म्हणून मग आम्ही असं फोल्ड करून डबल अडकवलेले वर. तर तरी पण छान दिसते. तर हे आहे लक्ष्मीपूजनचा जो पूजा मांडली आहे ते. तर इथे आम्ही देवापाशीच पूजा मांडतो दरवर्षी इथेच. तर चला तर मग आता हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कसा बसलाय डबा खोलून ठेवला तरी पण चालतं. नको हलवायचं नसतं ते कलश. देवापाशी ठेवलेलं देव बाप्पा करा अगोदर, मग उठ. उठत नाही देव आता बघितल्याशिवाय. आपल्याला पण हात कुलावला. तांदूळ चिकटवा एकामेकाला, तांदूळ चिकटवा. काय नाही झालं. पलीकडलं दार रिकाम आहे ना, दार सगळं उडी. देव बाप्पा हा. किती देतय ग. तर ना त्या दिवशी आम्ही खूप जास्त फटाके उडवले होत्या आणि पाऊस वगैरे पण लावला होता. पण झालं असं नवीन मोबाईलमध्ये शूट केलेले ते व्हिडिओ सगळे आणि आता नवीन मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतले. आणि या मोबाईलमध्ये मी जुन्या मोबाईलमध्ये या सगळ्या क्लिप्स होते, त्यामुळे यामध्ये एडिट करते. तर प्रॉब्लेम असा झाला की त्यामध्ये मला यामध्ये क्लिप्स ॲड करता येत नाही. तर मला जमलं तर मी शॉर्ट्समध्ये त्या पुढच्या क्लिप्स ॲड करतेच. तर चला तर आता लक्ष्मीपूजन वगैरे झालेलं आहे. चला तर मग हा व्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.